आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची। मायणीसह परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी। खटाव तालुक्यातील मायणी परिसरामध्ये रविवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे। सायंकाळी 7:30च्या दरम्यान आलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं। मात्र अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे खरीप हंगामाचं नुकसान झालंय, तर रब्बी हंगामात फायदा होणार असल्याचं चित्र दिसतंय। याबाबत अधिक माहिती खटाव तालुक्यातील मायणी भागात शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास 1 तास जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं, तर सायंकाळी पुन्हा 6च्या दरम्यान मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास तर पहाटेच्या सुमारास पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे। त्यानंतर आज रविवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता, त्यामुळे दमदार पाऊस होईल अशी आशा निर्माण झाली होती। दिवसभर पूर्ण उघडीत दिल्यानंतर सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। सुमारे अर्ध्या तासाहून अधिक वेळ पडलेल्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं। सध्या खरीप हंगामाचा शेवटचा टप्पा असल्यानं अनेक शेतकऱ्यांचं आता तोंडाला आलेलं पीक या पावसामुळे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। घेवडा, मटकी, उडीद, सोयाबीन आदी पैसे देणाऱ्या पिकांचं या पावसामुळे नुकसान होताना दिसतंय, तर पुढील रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायद्याचा असल्याचंही शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे। मात्र अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे खरीप हंगामाचं नुकसान झाल्यानं शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालाय। गेल्या 2 ते 3 दिवसापासून मायणी व मायणी परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे। आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची दमदार हजेरी मायणी परिसरामध्ये लागलेली आहे। या पडणाऱ्या पावसामुळं सर्वसामान्य शेतकरी वर्गाचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। खरीप हंगामाची काढणीला आलेली पिकं या पावसामुळं शेतकऱ्यांना शेतामध्ये जाता येत नसल्याने खोळंबली आहेत। आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज। घटना तुमची, बातमी आमची।